नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 पद आहे कार्यकारी सहाय्यक लिपिक आणि TCS पॅटर्ननुसार आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला मागील भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि पुढील पण विचारण्याची खूप दाट शक्यता आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई या ठिकाणी काळा घोडा उत्सव हा साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आशियाटिक सोसायटी. आशियाटिक सोसायटी काय आहे? मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, क्यूसेक हे डॅश मोजण्याचे साधन आहे. क्यूसेक हे डॅश मोजण्याचे साधन आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. काय आहे? क्यूसेक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा आपला अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दिसण्यास बावळा पण व्यवहारात चतुर. काय आहे? दिसण्यास बावळा पण व्यवहारात चतुर म्हणजे बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मुंबई येथील हुतात्मा चौकचे पूर्वीचे नाव काय आहे? मुंबई येथील हुतात्मा चौकचे पूर्वीचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फ्लोरा फाउंटेन. काय? फ्लोरा फाउंटेन हे काय? मुंबई येथील हुतात्मा चौकचे पूर्वीचे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, इंडियन मिरर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? इंडियन मिरर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे देवेंद्रनाथ टागोर हे काय होते? इंडियन मिरर या वृत्तपत्राचे जनक म्हणजे संपादक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, रिपू या शब्दाचा अर्थ काय आहे? रिपू या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शत्रू. रिपूचा काय आहे? अर्थ शत्रू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला आहे? भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1904 रोजी भारतीय विद्यापीठ कायदा हा वर्षी म्हणजे करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, मिठी नदी ही खालीलपैकी कोणत्या शहरातील प्रमुख नदी आहे? मिठी नदी ही खालीलपैकी कोणत्या शहरातील प्रमुख नदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपाशी राहणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिल्वर नायट्रेट याचा उपयोग हे मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. कशाचा? सिल्वर नायट्रेट. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकाचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? कृष्णाजी केशव दामले यांचे साहित्यिकाचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केशवसूत. काय? केशवसूत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कोसला हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? कोसला हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी कोसला हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो,
कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता आहे? कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थ आपला शब्द सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मधुर. कर्कशचा विरुद्धार्थ शब्द म्हणजे मधुर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे? देशातील पहिले संविधान भवन हे कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र या राज्यामध्ये देशातील पहिले संविधान भवन हे उभारले जाणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, रमणी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? रमणी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुंदर स्त्री. काय? सुंदर स्त्री. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे समर्थ रामदास. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, शिला वर्तफला विद्या ही ब्रीदवाक्य खालीलपैकी कशाची आहे? शिला वर्तफला ही विद्या ब्रीदवाक्य खालीलपैकी कशाची आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई विद्यापीठ यांचे ब्रीदवाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, मराठी भाषेचे लिखाण कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचे लिखाण हे कोणत्या लिपीमध्ये केले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेचे लिखाण केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, पंजाबी या शब्दाची लिपी खालीलपैकी कोणती आहे? पंजाबी या शब्दाची लिपी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुरुमुखी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखायचा आहे. क्रीडांगण या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तत्पुरुष समास. काय? तत्पुरुष समास. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे धोंडो केशव कर्वे. हे काय? महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहे जे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, मराठी अभिजित भाषा म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे? मराठी अभिजित भाषा म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3 ऑक्टोबर या दिवशी मराठी अभिजित भाषा म्हणून म्हणजे दिवस साजरा करण्यात येणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते? देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालय. हे काय? देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मुंबई येथील देवदासी प्रथेविरुद्ध डॅश यांनी परिषद भरवली आहे. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध डॅश यांनी परिषद भरवलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वीरा शिंदे. वीरा शिंदे यांनी मुंबई येथील देवदासी प्रथेविरुद्ध पहिली म्हणजे परिषद भरवलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुष्कळाचे मत खरे असते. या म्हणीचा योग्य अर्थ म्हणजे पुष्कळाचे मत खरे असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, संत तुकडोजी महाराज यांची गुरुकुंज आश्रम कोठे आहे? संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम हे कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मोजरी या ठिकाणी आहे. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम म्हणजे मोजरी या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे? सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रत्नाकर. रत्नाकर काय आहे? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.